नमस्कार. एस एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 1 ते 17 फेब्रुवारी 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? उत्तर आहे व्ही अनंत नागेश्वरन. प्रश्न 2, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित असलेले तालकटोरा कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 3, भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न 4, भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे? उत्तर आहे जसप्रीत बुमराह. प्रश्न 5, भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू महिला म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे? उत्तर आहे स्मृती मानधना. प्रश्न 6, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे सी.के. नायडू यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो, ते कोण होते? उत्तर आहे भारताचे पहिले कर्णधार. प्रश्न 7, सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाद्वारे कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे? उत्तर आहे 1994. प्रश्न 8, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होत आहे? उत्तर आहे तालकटोरा स्टेडियम. प्रश्न 9, अंतराळात वनस्पती वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स प्रयोग कोणत्या संस्थेने केला आहे? उत्तर आहे इस्रो. प्रश्न 10, कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो? उत्तर आहे नागालँड. प्रश्न 11, कोणत्या राज्य सरकारने लाडली बहिणा निवास योजना सुरू केली आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 12, महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणी तपासणीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड केली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती हर्ष कुमार. प्रश्न 13, पहिले रायसिना मध्य पूर्व संमेलनाचे प्रमुख अतिथी कोण होते? उत्तर आहे एस जयशंकर. प्रश्न 14, पहिले रायसिना मध्य पूर्व संमेलन कोणत्या देशात आयोजित केले होते? उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. प्रश्न 15, 2025 या वर्षात कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित केले आहे? उत्तर आहे अक्षय सक्सेना. प्रश्न 16, नुकतेच निधन झालेले नवीन चावला यांनी कोणते पद भूषविले? उत्तर आहे मुख्य निवडणूक आयुक्त. प्रश्न 17, सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत कोणी मांडला? उत्तर आहे निर्मला सीतारामन. प्रश्न 18, अर्थसंकल्प 2025-26 नुसार पगारधारकांना किती लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे? उत्तर आहे 12.75. प्रश्न 19, अर्थसंकल्पात विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक किती टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे? उत्तर आहे 100. प्रश्न 20, विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक मर्यादा सध्या किती टक्के आहे? उत्तर आहे 74. प्रश्न 21, सध्या भारतात किती आयुर्विमा कंपन्या काम करत आहेत? उत्तर आहे 25. प्रश्न 22, सध्या भारतात किती सामान्य विमा कंपन्या काम करत आहेत? उत्तर आहे 34. प्रश्न 23, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपये वरून किती लाख करण्यात आली आहे? उत्तर आहे 5 लाख. प्रश्न 24, कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीवर आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 25, कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीच्या राज्यांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 26, अर्थसंकल्पामध्ये कोणत्या राज्यात मखाना मंडळ उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 27, किती जीवनरक्षक औषधावरील सीमा शुल्क रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर आहे 36. प्रश्न 28, रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी 1 लाख घरे पूर्ण करण्यासाठी किती कोटी रुपयांची नवीन योजना स्वामी निधी 2 ची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे? उत्तर आहे 15,000. प्रश्न 29, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या महिला खो खो संघाने सुवर्णपदक पटकावले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 30, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक पटकावले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 31,
प्राचीन ग्रंथांचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात येणार आहे? उत्तर आहे ज्ञान भारत. प्रश्न 32. देशातील राज्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कोणता निर्देशांक जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर आहे गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक. प्रश्न 33. स्टार्टअप इंडिया योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती? उत्तर आहे 16 जानेवारी 2016. प्रश्न 34. कापूस उत्पादकता मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी चा कालावधी किती असणार आहे? उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न 35. देशातील मागास असलेल्या किती जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर केली आहे? उत्तर आहे 100. प्रश्न 36. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2025 चे विजेते कोण ठरले आहेत? उत्तर आहे पृथ्वीराज मोहोळ. प्रश्न 37. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा चे उपविजेते कोण ठरले आहेत? उत्तर आहे महेंद्र गायकवाड. प्रश्न 38. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? उत्तर आहे अहिल्यानगर. प्रश्न 39. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2025 चा महाराष्ट्र केसरी विजेता कोणत्या जिल्ह्याचा आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 40. 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या देशाचा संघ विजेता ठरला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 41. द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार 2024 या वर्षात दक्षिण कोरियाच्या कोणत्या कंपनीने सर्वाधिक पेटंट मिळवले आहे? उत्तर आहे सॅमसंग. प्रश्न 42. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात किती मधुबन हनी पार्क उभारण्यात येत आहेत? उत्तर आहे 2. प्रश्न 43. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न 44. कोणी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे? उत्तर आहे आर प्रज्ञानंद. प्रश्न 45. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किती नीचांकी पातळीवर आला आहे? उत्तर आहे 87.17 रुपये. प्रश्न 46. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? उत्तर आहे संगीत. प्रश्न 47. भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे त्रिवेणी. प्रश्न 48. फोर्ब्सने 2025 मधील जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 38. प्रश्न 49. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्ण. प्रश्न 50. आर प्रज्ञानंद हा चेस मास्टर जेतेपद पटकावणारा कितवा युवा भारतीय ठरला आहे? उत्तर आहे पहिला. प्रश्न 51. कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 52. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? उत्तर आहे शिर्डी. प्रश्न 53. द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे राजेश तलवार. प्रश्न 54. पहिल्या रायझिना मिडल ईस्ट कॉन्फरन्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे अबुधाबी. प्रश्न 55. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 4 फेब्रुवारी. प्रश्न 56. जागतिक कर्करोग दिन 2025 ची थीम काय आहे? उत्तर आहे युनायटेड बाय युनिक. प्रश्न 57. 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 58. 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे अशोक राणा. प्रश्न 59. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे? उत्तर आहे योगासन. प्रश्न 60. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दीप रामभिया व अक्षय वारंग जोडीने टिंबटिंब मिश्र दुहेरीत रौप्य पदक जिंकले आहे? उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न 61. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने योगासनात कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्ण.
प्रश्न 62. कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 63. गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती रंजना देसाई. प्रश्न 64. संयुक्त राष्ट्र महासभाद्वारा दरवर्षी कोणत्या कालावधीत विश्वधर्मीय सौहार्द सप्ताह साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 1 ते 7 फेब्रुवारी. प्रश्न 65. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दीपा रंभिया व अक्षय वारंग जोडीने बॅडमिंटन मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे रौप्य. प्रश्न 66. बार्ट डी वेवर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर आहे बेल्जियम. प्रश्न 67. 2 ते 15 फेब्रुवारी दरम्यान मालदीवमध्ये इक्विरिन 2025 सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे भारत आणि मालदीव. प्रश्न 68. गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली किती सदस्यीय समिती स्थापन केली आहे? उत्तर आहे 5 सदस्यीय. प्रश्न 69. माय नरेगा ॲप कोणत्या राज्यातील बारमेर जिल्ह्यात लॉन्च करण्यात आले आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 70. केरळमधील पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या एलेटारिया फेसिफेरा आणि एलेटारिया ट्युलिपिफेरा कोणत्या मसाल्याच्या पिकाच्या नवीन व्हरायटीज आहेत? उत्तर आहे हिरवी इलायची. प्रश्न 71. तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली आहे? उत्तर आहे फिलिपाईन्स. प्रश्न 72. केंद्र सरकारने जलजीवन मिशनची मुदत किती वर्षापर्यंत वाढवली आहे? उत्तर आहे 2028. प्रश्न 73. BSF जम्मू फ्रंटियरचे नवीन महानिरीक्षक कोण बनले आहेत? उत्तर आहे शशांक आनंद. प्रश्न 74. कोणत्या देशाच्या पार्लमेंटने एक ठराव मंजूर करून परदेशी किंवा निनावी देणग्या घेण्यावर बंदी घातली आहे? उत्तर आहे ग्रीनलँड. प्रश्न 75. कोणत्या देशाचे चलन $1 8.5 लाख रियाल इतक्या विक्रमी निच्चांकावर घसरले आहे? उत्तर आहे इराण. प्रश्न 76. सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 77. कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 78. भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 79. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे 2025. प्रश्न 80. भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा ICC T20 रँकिंगमध्ये कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? उत्तर आहे 2ऱ्या. प्रश्न 81. ग्लोबल पीस समिट 2025 कोठे होणार आहे? उत्तर आहे दुबई. प्रश्न 82. चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे? उत्तर आहे डोंगरी. प्रश्न 83. कोणता देश AI जनरेटेड चाइल्ड ॲबस कंटेंट ला गुन्हा ठरवणारा पहिला देश ठरला आहे? उत्तर आहे UK. भारतातील पहिला व्हाईट टायगर ब्रीडिंग सेंटर कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आला आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 86. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 2 ते 8 फेब्रुवारी. प्रश्न 87. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 88. सिमोना हालेपने नुकतीच कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे? उत्तर आहे टेनिस. प्रश्न 89. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान कोणत्या देशाकडे आहेत? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 90. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानांच्या संख्येमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? उत्तर आहे 4था. प्रश्न 91. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार भारतात किती लढाऊ विमाने आहेत? उत्तर आहे 2296. प्रश्न 92. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच किती विकेटचा टप्पा पार केला आहे?
उत्तर आहे 600. प्रश्न 93. केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? उत्तर आहे 100 रुपयांचे. प्रश्न 94. कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे? उत्तर आहे वृद्धिमान शहा. प्रश्न 95. चेंज-E7 हे कोणत्या देशाचे मिशन आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 96. भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 97. भारतातील पहिला सेन्सर जिनोम डाटाबेस कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आला? उत्तर आहे IIT मद्रास. प्रश्न 98. देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे? उत्तर आहे DRDO आणि IIT हैदराबाद. प्रश्न 99. भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे? उत्तर आहे फरीदाबाद. प्रश्न 100. फोर्ट विल्यम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे. तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 101. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 102. कोणाच्या हस्ते वॉटरशेड यात्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर आहे शिवराज सिंह चौहान. प्रश्न 103. IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे? उत्तर आहे कांगारू. प्रश्न 104. केंद्रीय मंत्रिमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रम किती वर्षापर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? उत्तर आहे 2026. प्रश्न 105. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 106. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार आहे? उत्तर आहे 2024-25 ते 2030-31. प्रश्न 107. कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 108. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे? उत्तर आहे टेनिस. प्रश्न 109. महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे रा. बोराडे. प्रश्न 110. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे डॉक्टर रमेश सूर्यवंशी. प्रश्न 111. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केला आहे? उत्तर आहे मराठवाडा साहित्य परिषद. प्रश्न 112. देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर कुठे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 113. डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी RBIने कधीपासून बँकांसाठी bank.in हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे एप्रिल 2025. प्रश्न 114. RBIने 2025-26 वर्षासाठी किरकोळ महागाई दर किती टक्के राहील असा अंदाज वर्तविला आहे? उत्तर आहे 4.2%. प्रश्न 115. कोणत्या देशातील टिम अँड्रूज हे डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झालेले दुसरे व्यक्ती ठरले आहेत? उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 116. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने तिरंदाजीमध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 117. भारताने सौर ऊर्जा क्षमतेमध्ये किती गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे? उत्तर आहे 100. प्रश्न 118. FIS 2025 सॉफ्टवेअर कोणी लॉन्च केले आहे? उत्तर आहे इस्रो. प्रश्न 119. कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लॉन्च केले आहे? उत्तर आहे आयुष मंत्रालय. प्रश्न 120.
जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरू केले आहे? उत्तर आहे युगांडा. प्रश्न 121. दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक 2025 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत? उत्तर आहे बीजेपी. प्रश्न 122. एरो इंडिया हवाई प्रदर्शन 2025 कुठे सुरू होत आहे? उत्तर आहे बंगळुरू. प्रश्न 123. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत? उत्तर आहे 48. प्रश्न 124. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेशना शिवणकर हिने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्ण. प्रश्न 125. फ्रान्समध्ये होणाऱ्या 2 दिवसीय AI शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहेत? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 126. एन बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे? उत्तर आहे मणिपूर. प्रश्न 127. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? उत्तर आहे शाहिद आफ्रिदी. प्रश्न 128. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसेने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्ण. प्रश्न 129. उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 130. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसेने किती मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे? उत्तर आहे 100 मीटर. प्रश्न 131. कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 132. बिमस्टेक युथ समिट 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 133. फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 134. SA20 लीगचे विजेतेपद MI केप टाउन संघाने पटकावले असून त्यांचा कर्णधार कोण आहे? उत्तर आहे राशिद खान. प्रश्न 135. मंगळुरू येथील एरो इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? उत्तर आहे राजनाथ सिंह. प्रश्न 136. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमन ने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्ण. प्रश्न 137. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत देशभरात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे 40. प्रश्न 138. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर आहे 10. प्रश्न 139. महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर आहे लोणार. प्रश्न 140. कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मॅथ्यू रिडसेक याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पणात सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम केला आहे? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 141. वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 10 फेब्रुवारी. प्रश्न 142. नवाब सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर आहे लेबनॉन. प्रश्न 143. गोल्डन पीकॉक CSR अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे कोल इंडिया लिमिटेड. प्रश्न 144. ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग 2024 मध्ये भारताची कितवी रँक आहे? उत्तर आहे 3री. प्रश्न 145. जागतिक आरोग्य संघटनेचे एकूण किती सदस्य आहेत? उत्तर आहे 194. प्रश्न 146. ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 147. सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे भारत आणि इजिप्त. प्रश्न 149. भारत आणि इजिप्त दरम्यान सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 150.
चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे किरियान जॅकेट. प्रश्न 151. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 96व्या. प्रश्न 152. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये कोणत्या देशात सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे? उत्तर आहे डेन्मार्क. प्रश्न 153. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारातील भारताचा स्कोअर किती आहे? उत्तर आहे 38. प्रश्न 154. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये 180 देशांच्या कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे? उत्तर आहे दक्षिण सुदान. प्रश्न 155. कोणत्या देशातील प्रौढ व्यक्ती सर्वात श्रीमंत आहेत? उत्तर आहे स्वित्झर्लंड. प्रश्न 156. ICC चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025 साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे शिखर धवन. प्रश्न 157. आगामी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी कोणत्या देशाचा माजी खेळाडू टीम साऊदीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे न्यूझीलंड. प्रश्न 158. इंग्लंड संघाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? उत्तर आहे विराट कोहली. प्रश्न 159. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने सर्वात कमी डावात 7 शतके झळकावण्याचा कोणाचा विक्रम मोडला आहे? उत्तर आहे शिखर धवन. प्रश्न 160. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने कोणत्या खेळात सुवर्णपदकाची हॅट्रिक केली आहे? उत्तर आहे मल्लखांब. प्रश्न 161. आशियातील सर्वात मोठा AI महोत्सव कोठे होणार आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 162. प्रथम ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्स 2027 कोठे आयोजित करण्यात येणार आहेत? उत्तर आहे रियाद. प्रश्न 163. अटल भूजल योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे? उत्तर आहे 2028. प्रश्न 164. पंडोरा मिशन कोणाद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? उत्तर आहे नासा. प्रश्न 165. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? उत्तर आहे दुबई. प्रश्न 166. ऑपरेशन डेव्हिल हंट कोणी सुरू केले आहे? उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 167. FAO ने उब्बत क्लायमेट रेसिलियंट ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट कोणत्या देशात लॉन्च केला आहे? उत्तर आहे सोमालिया. प्रश्न 168. अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे? उत्तर आहे F-35. प्रश्न 169. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोत्तम राज्याचा किताब कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 170. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर होतो? उत्तर आहे जळगाव. प्रश्न 171. नाईटहुड पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे N. चंद्रशेखरन. प्रश्न 172. भारत कोणत्या देशाकडून 6 फीट 8 हे अत्याधुनिक सागरी टिहाणी विमानाची खरेदी करणार आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 173. टाटा सन्सचे चेअरमन N. चंद्रशेखरन यांना कोणत्या देशाने नाईटहुड पुरस्काराने सन्मानित केले आहे? उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 174. अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे? उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न 175. भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता देश आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 176. अणुऊर्जेचे सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 177. कोणत्या राज्यातील फॉय सागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 179. मित्रा हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला आहे? उत्तर आहे SEBI. प्रश्न 180.
वुमन्स प्रीमियर लीग WPLचा तिसरा सीझन कोणत्या कालावधीत होणार आहे? उत्तर आहे 14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025. प्रश्न 181. क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 मध्ये भारताची लॉंग टर्म रँकिंग किती आहे? उत्तर आहे 6. प्रश्न 182. ग्लोबल टीचर प्राइज 2025 कोणी जिंकला आहे? उत्तर आहे मनसूर अल मंसूर. प्रश्न 183. कोणत्या देशाच्या माकुहारी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर उभे राहणार आहे? उत्तर आहे जपान. प्रश्न 184. कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 185. कोणत्या जागतिक टेनिसपटूवर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे? उत्तर आहे यानिक सिन्नर. प्रश्न 186. 19वे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 187. कोणत्या देशाचा जागतिक टेनिसपटू यानिक सिन्नरवर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे? उत्तर आहे इटली. प्रश्न 188. ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या देशात होणार आहे? उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 189. आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने किती संसदीय समितीची स्थापना केली आहे? उत्तर आहे 31. प्रश्न 190. आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणत्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे? उत्तर आहे बैजंत जयपांडा. प्रश्न 191. 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 192. कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 193. ब्लूमबर्ग रँकिंग 2025 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार कोणता आहे? उत्तर आहे अंबानी परिवार. प्रश्न 194. इंडिया गॅस मार्केट रिपोर्ट आउटलुक 2030 संस्थेने प्रकाशित केली आहे? उत्तर आहे IEA. प्रश्न 195. कोणत्या कंपनीला फॉरवर्ड सस्टेनेबिलिटी अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे NTPC. प्रश्न 196. पश्चिम बंगाल सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? उत्तर आहे नदी बंधन. प्रश्न 197. जर्मनीमध्ये आयोजित 4th नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्स मध्ये भारतातर्फे कोण उपस्थित होते? उत्तर आहे नित्यानंद राय. प्रश्न 198. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे बंगळुरू. प्रश्न 199. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. प्रश्न 200. आदि महोत्सव 2025 कुठे सुरू झाला आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 201. आयुष्यमान भारत वय वंदन योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे पॉंडिचेरी. तर हे होते दिनांक 1 ते 17 फेब्रुवारी 2025 यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.